आजच्या KH वाडिया सार्वजनिक वाचनालयाच्या वर्धापन दिनी आपल्या बीडचे भूमिपुत्र, बीड येथील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर गणेश कुटे यांची प्रकट मुलाखत आपण आयोजित केलेली आहे. लेखकांनी आपल्याशी संवाद साधण्यासाठी हे एक व्यासपीठ आम्ही तयार केलेलं आहे आणि नेहमीच्या प्रकारे लेखकांनी काही बोलायचं, आपण ऐकायचं असं न करता आपण लेखकाला बोलतं करणं, आपल्या काही प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडून काढणं, असा हा एक मुलाखतीचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. सुरुवातीला काही प्रश्न मी विचारेन आणि नंतर आपल्यापैकी कुणाला त्यांच्या विनोदांसंदर्भात, त्यांच्या पुस्तकासंदर्भात काही प्रश्न विचारायचे असतील तर तशी पण संधी उपलब्ध असेल. त्यामुळे हा एक इंटरॅक्टिव्ह कार्यक्रम आपण करतोय. आता आनंद किंवा हास्य निर्माण करणारी गोष्ट अथवा विधान म्हणजे विनोद. आता विनोदाचे किती प्रकार असतात हो? आपल्याला 2, 3, 4 प्रकार माहिती, पण अभ्यासकांनी विनोदाचे 28 प्रकार सांगितलेले आहेत. त्या 28 प्रकारांपैकी काही प्रकारच्या विनोदांची मी माहिती सांगतो. शारीरिक विनोद, काहीतरी एक हालचाल केली आणि विनोद निर्माण झाला. कोरडा विनोद. कोरडा विनोद म्हणजे कसा? तो विनोद करणाऱ्याचा चेहरा एकदम मख्ख असतो आणि भाषा एकदम तटस्थ. आपल्याला हिंदीतले सुरेंद्र शर्मा आठवले असतील. सुरेंद्र शर्मांचं विनोद या प्रकारचे. काही व्यंगात्मक असतात, काही दुःखद घटनेवर केलेले विनोद असतात. म्हणजे एका मोठ्या व्यक्तीवर गोळी झाडली गेली, गोळीने त्याला छोटी जखम झाली आणि सूटवर रक्त पडलं, तर तो म्हणाला की अरे माझा एक सूट खराब झाला. उपरोधिक विनोद, निरीक्षणात्मक विनोद. निरीक्षणात्मक विनोद जे असतात ते आजकाल स्टँडअप कॉमेडीमध्ये फार वापरले जातात. म्हणजे एक काळा मुलगा स्टँडअप कॉमेडी करत होता. तो म्हणाला की मी लहानपणीपासून कधीच चहा पिऊ शकलेलो नाही, कारण माझ्या आईला असं वाटतं की चहा पिल्याने माणूस काळा होतो. स्थानिक विनोद म्हणजे उन्हाळ्यात आपल्याकडे हमखास विनोद असतो. बीड मधील सर्वात थंड हवेचं ठिकाण, परिधान आणि पायल शोरूम वरचा सुभाष रोड. काही अतिशयोक्ती विनोद असतात, काही शब्दाच्या उच्चारणात तयार झालेले विनोद असतात. त्या अशा या विनोदांची मराठी भाषेत सुरुवात कधी झाली बरं? तर श्रीपाद कृष्ण कोलटकरांनी 1902 साली त्यांनी विविध ज्ञानस्तर विस्तार या मासिकातून साक्षीदार हा पहिला विनोदी निबंध लिहिला. आणि आचार्य अत्र्यांनी कोलटकरांना मराठी विनोद विद्यापीठाचे आद्य कुलगुरू अशी पदवी दिली होती. आचार्य अत्रे, दमा मिरासदार, वपू काळे, पु ल देशपांडे, वसंत सबनीस, चिवी जोशी, बाळ सामंत आणि गणेश कुटे अशी काही विनोदी लेखकांची नावं मला माहिती आहेत. डॉक्टर साहेब, मला तुम्हाला प्रश्न पहिला आहे की लेखक म्हणून तुमच्या आयुष्यातला सर्वात आनंदी क्षण कोणता? आदरणीय पांगरेकर सर, आपण खरं मनातून जर सांगायचं असेल, KH वाडियाचा हा 62वा वर्धापन दिन आणि लेखक म्हणून मी आज या ठिकाणी तुम्ही मला बोलवलंय. लेखक म्हणून माझ्यासाठी हा खरंच खूप आनंदाचा क्षण आहे. माझ्या जन्माच्या आधी असणारी जी संस्था आहे त्या संस्थेने मला हा मान सन्मान दिला, यापेक्षा मला अजून काय असायला होतं. धन्यवाद. यावर्षी फेसबुक पाहताना आम्हाला तुमच्या वेगळ्या वेगळ्या पोस्ट पाहायला मिळाल्या. त्या पोस्टमध्ये पुण्याच्या पुस्तक महोत्सवामध्ये तुम्ही उपस्थित होता. हो. आणि लेखक म्हणून हो. काय अनुभव होता? कारण आमच्या बीडकरांनी किंवा आम्ही तो अनुभव कधी घेतलेलाच नाही. पुण्याला
फर्ग्युसन कॉलेजच्या कॅम्पसमध्ये दरवर्षी पुस्तक महोत्सव, बुक फेस्टिवल भरलं जातं. त्या पुस्तक महोत्सवाला मला जायचं होतं. मी पण पहिल्यांदाच गेलो, पण यावेळी पहिल्यांदा ते लेखक म्हणून गेलो. हा अनुभव खरंच खूप छान होता. ज्या प्रकाशन संस्थेनं माझं पुस्तक प्रकाशित केलं, न्यू इरा पब्लिकेशन हाऊस, त्या प्रकाशनाचे जे लेखक, जसा मी गेलो तसं इतर जे लेखक होते, वेगवेगळ्या विषयाची पुस्तकं त्यांनी लिहिलेली, वेगवेगळे लेखक त्या ठिकाणी येत होते, त्यांच्याशी इंटरॅक्शन होत होतं. सर्वात सुंदर इंटरॅक्शन मला ते वाटलं की जेव्हा वाचक येत होते, आपण लिहिलेलं पुस्तक तिथं स्टॉलवर आहे आणि ते आपलं घेतायत, चालतायत आणि विचारतात मला हे पुस्तक घ्यायचंय. तो खरंच खूप सुखद क्षण होता. कुठल्याही लेखकासाठी सर्वात आनंदाची गोष्ट ती असते की जेव्हा तो लिहितोय ते वाचकांना जेव्हा अपील होतं, आवडतं, ती गोष्ट खरंच त्यासाठी खूप छान होती. पहिले म्हणजे मी ज्या दिवशी गेलो त्या दिवशी जी पहिली व्यक्ती होती ज्यांनी ज्यांनी ते माझं पुस्तक घेतलं हातामध्ये आणि ते विकत घेतलं आणि माझ्यासाठी माझा ऑटोग्राफ घेण्यासाठी आले, खूप छान क्षण होता तो, जो मी आयुष्यात कधीच विसरणार नाही. ते 2 व्यक्ती होते, नाव मी विसरलो, पण ते दोघेही शिक्षक होते. त्यांनी परिचय सांगितला, आम्ही इथे एका शाळेवरती शिक्षक आहोत. आम्हाला ते मुखपृष्ठ बघून वाटलं हे विनोदी पुस्तक आहे, आवडलं आणि घेतलं. हा खूप सुंदर असा अनुभव. म्हणजे आई वडिलांना आपल्या मुलाचं जसं कौतुक असतं तसं त्या पुस्तकाचं कौतुक करताना तुम्हाला आनंद होत असेल ना? अगदी अगदी खरं. बरं, या पुस्तकाचं नाव हास्यालॉजी. हास्यालॉजी असं का हो? मेडिकल प्रोफेशन मध्ये आम्हाला वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी वेगवेगळे विषय आहेत. पॅथॉलॉजी, फिजिओलॉजी, गायनेकॉलॉजी. त्यातला लॉजी शब्द मी घेतला आणि हे सगळे विनोदी कथा आहेत म्हणून हास्य आणि हास्यालॉजी असा शब्द तयार केला. बरेचसे वेगवेगळे शब्द सुचत होतो, हास्य तरंग किंवा हास्य जत्रा असे, पण ते मनाला अपील होत नव्हते. एक दिवस मी आणि माझी मिसेस प्रेरणा बसलो होतो, सहज हा हास्यालॉजी हा शब्द सुचला. मग त्याच्यात तो खरंच खूप आवडला. पण त्याच्यामध्ये असं झालं की प्रकाशन संस्थेशी जेव्हा बोललो तर काही जण म्हणाले की हास्यलॉजी हा शब्द बरोबर आहे, हास्यालॉजी नाहीये. मग प्रकाशन संस्थेनं त्यावर पण अभ्यास केला, संदर्भ वाचले, तर असं लक्षात आलं की हास्यलॉजी हा शब्द नाही, हास्यालॉजी. कारण हास्याचे तरंग हा शब्द आहे किंवा हास्याची निर्मिती, त्यामुळे हास्यालॉजी हा शब्द, हास्यलॉजी नाही. आणि मग असं ते हास्यालॉजी नाव पडलं आणि ते खूप वाचकांना आवडतंय. त्यात खरंच खूप आनंद आहे. या ठिकाणी एक गोष्ट नमूद करू इच्छितो की ज्या इरा पब्लिकेशननी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे, त्या इरा पब्लिकेशनचे शरद तांदळे हे बीडचेच आहेत आणि पुण्यामध्ये त्यांचं अवाढव्य हा शब्द जेवढा मोठा आहे तेवढं मोठं काम आहे. अगदी खरं. आजकाल आपण कुठेही बोलताना असं होतं की आजकालचे लोक वाचत नाहीत, मुलं वाचत नाहीत. पण मी थोडा या मताचा नाहीये. कारण मागच्या वर्षी आम्ही एक स्पर्धा घेतली होती वाचनालयाने, पुस्तक परीक्षण. अच्छा. पुस्तक परीक्षण स्पर्धा. त्यामध्ये शाळेतील विद्यार्थी होते. ओके. आणि त्या विद्यार्थ्यांनी वेगळ्या वेगळ्या विषयांवरची इतकी पुस्तकं वाचली होती आणि त्याचं परीक्षण त्यांनी सांगितलं. अच्छा. मग मी जेव्हा माझ्या शाळेच्या वेळेस आठवलं तर आमच्याही वर्गात 5-6-7 मुलं वाचायचे. आता ही तेवढीच मुलं वाचतात. आणि वाचनालयात येणारी पुस्तक बदलायला येणारी लोक पाहिल्यावर मला तरी असं वाटतं की वाचन संस्कृती आहे. तुमचं काय मत आहे? मी ज्या दिवशी पुस्तक महोत्सवासाठी गेलो पुण्याला, ही गोष्ट मला खरंच प्रकर्षानं जाणवली की आपल्याला नेहमी असं वाटतं की मोबाईलचं युग आहे आणि मोबाईलमुळे स्क्रीन टाइम वाढलाय. कबूल आहे, वाढलाय, नाही असं नाही, पण आजही वाचन कल्चर तेवढंच जिवंत आहे, वाचन संस्कृती तेवढी जिवंत आहे. आजही पुण्यासारख्या ठिकाणी महिन्याला 300 पुस्तकं छापली जातात. ही फार मोठी गोष्ट आहे. जे पुस्तक महोत्सव पुण्यामध्ये झाला, 10 दिवस तो चालतो. या 10 दिवसामध्ये 30 लाख प्रती विकल्या गेल्या. बापरे. 30 लाख प्रतींचं जर विक्री होत असेल तर हे आपण नक्कीच खोडून काढू की वाचन संस्कृती कमी होते. अजिबात नाही, वाचन संस्कृती खरंच खूप छान आहे आणि खरंच जोरात चालू. आणि तुम्ही जे पुस्तक लिहिलंय, अशी नवीन आपल्या आजूबाजूला घडणारी पुस्तकं, आज आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या कथा असणारी पुस्तकं आली तर वाचकांना अजूनही वाचावंसं वाटेल असं वाटतं. बरोबर.
बरं, या सगळ्या प्रवासात म्हणजे तुम्ही लहानपणीपासून ते आतापर्यंतच्या प्रवासात आपण लेखक होऊ शकतो असं तुम्हाला कधी वाटलं? खरं सांगायचं तर कॉलेजमध्ये असताना विनोदी एकांकिका, विनोदी स्किट, नाटकं अशी कॉलेजमध्ये लिहायचो. तेव्हा असं नव्हतं वाटलं की मी लेखक होईल किंवा पुस्तक लिहीन, पण तेव्हा तो लेखनाचा छंद होता. लेखकाला काहीतरी नजर असते किंवा काहीतरी आवड असते. माहित जवळ आहे. हा. तसा एक किस्सा सांगतो. कॉलेजमध्ये असताना पेपरमध्ये गुलजार साहेबांचा एक लेख आला होता. कोणी लिहिला होता आता आठवत नाही, पण मला ती समजा नजर होती लेखकाची म्हणून असेल. गुलजार साहेब खरंच फार जवळचे आहेत. त्यांची शायरी मला फार आवडते. त्यांचा माझा बर्थडे एकच आहे, 18 ऑगस्ट. अरे वा. गुलजार साहेबांनी एक गाणं लिहिलेलं आहे, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या अमिताभ कजरा. बच्चन यांचं, कजरा नावाचं गाणं. लेखकानं हा लेख लिहिला होता की गुलजार साहेब खरंच का ग्रेट आहे. हे असं गाणं एक सगळ्यांनी ऐकलेलं असेल. हे असं एक गाणं आहे, त्या गाण्यामध्ये पूर्ण हिंदी गाणं असून एकच इंग्लिश शब्द आहे, एकच इंग्रजी शब्द आहे. तो त्यांनी एवढ्या चपकल बसवलाय की आंखें भी कमाल करती है, पर्सनल से सवाल करती है. पर्सनल हा शब्द कोणी विचार नसेल केला की त्यांनी हा शब्द त्या गाण्यात टाकला. आता आता आलीत इंग्रजी शब्द बरेचसे आले, पण तेव्हा येत नव्हते. म्हणजे त्या वयात सुद्धा त्यांनी इंग्रजी शब्द त्या हिंदी गाण्यात एवढ्या परफेक्ट बसवला. हे त्या लेखकाला फार आवडलं, त्यांनी तो लेख लिहिला. मलाही फार आवडलं म्हणून मी माझ्या 10 मित्रांना तरी हा किस्सा सांगितला, बघा किती छान आहे. त्यांना नसेल आवडला. म्हणजे कोणती गोष्ट तुमच्यातल्या स्पार्कला हवा देऊ शकते हे सांगता येत नाही. बरोबर. असंच तुमच्यासारख्या लेखकांची मुलाखत ऐकणं, ऐकणाऱ्यांपैकी कुणाला तरी स्पार्क देऊन आणखीन एक छान लेखक आपल्या आजूबाजूला घडतील अगदी खरं. अशी आपल्याला आशा आहेच आहे. यस. बरं, सुरुवातीला तुम्ही नाटकं लिहिली, एकांकिका लिहिल्या, मित्रांच्या घोळक्यात बसून छोटी छोटी नाटकं बसवली, हो. सोशल मीडियावर तुमचे छोटे छोटे खूप छान लेख यायचे. हो. पण हे सगळा प्रवास चालू असताना अचानक तुम्ही पुस्तकावर उडी कशी मारली? पुस्तक लिहायचा विचार कुठून आला? कॉलेजमध्ये असताना जसं नाटकं एकांकिका लिहायचो, नंतर वैद्यकीय प्रॅक्टिस, शिक्षण आणि प्रॅक्टिसमध्ये हा खंड पडला. नंतर ते एवढं व्हायचं नाही. पण कोविड काळात, कोरोना काळामध्ये वेळ होता तेव्हा की समाज माध्यमावर, सोशल मीडियावर, ग्रुपमध्ये असं लिहायचो. औरंगाबादचे आपले सिनियर मित्र आहे डॉक्टर विक्रम लोखंडे सर, ते पण तेव्हा लिहायचे. त्यांची एक दिवस पोस्ट पाहिली की 1 पेज स्टोरीचं पुस्तक होतंय. मी सरांना फोन केला की सर काय विषय काय, तुम्ही म्हटले पुस्तक होतं. तर म्हटले हो, आपण जे काही समाज माध्यमावर लिहितो, सोशल मीडियावर टाकतो, त्याचं जर पुस्तक झालं तर कधीही चांगलंय. दॅट वॉज द मोमेंट. त्या दिवशी मला असं वाटलं की आपण जे लिहितो याचं पुस्तक व्हायला हवं, आपणही करू शकतो असं. आणि कोणीतरी डॉक्टर मित्रांनी असं म्हणालं होतं की म्हणजे माझ्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचं पुस्तक असेल तर तो काय किस्सा आहे? माझा मित्र आहे राजकुमार घुमरे, कार्डिओलॉजिस्ट, संभाजीनगरला असतो. जेव्हा आम्ही ग्रुपवरती मी काही मेसेज करायचो किंवा लेख लिहायचो, एक कॉमन प्रतिक्रिया असायची की याचं पुस्तक व्हायला पाहिजे, जे लिहितोयस तो खूप छान लिहितोय. राजकुमारशी एकदा बोलताना असं म्हटलं की यार असं वाटतंय की आपलं पुस्तक होईल. तर तो म्हणाला की तू मित्र आहेस म्हणून मी नाही म्हणत, पण तू जे लिहितोयस ते प्रत्येकाला रिलेटेबल आहे, प्रत्येकाला रिलेट होतं. मी काही जास्त वाचक नाहीये म्हणाला, पण मला जर पुस्तक वाचायचं असेल तर ते हलकं फुलकं असावं, छोटं असावं, फार मोठी कादंबरी नसावी आणि फार डोक्याला ताण नसावा. एक हलकं फुलकं पुस्तक तू लिहू शकतोस. मग तिथून हा प्रवास सुरू झाला लिहिण्याचा की आपण हलका फुलक्या कथा लिहाव्या. जे माझे खास वाचक मित्र आहेत, जे वाचन चांगलं करायचे, त्यांचं एक निरीक्षण होतं की तू छान लिहितोस. पहिलं जे पुस्तक लिहायचंय ते असं विनोदी पाहिजे आणि हलकं फुलकं पाहिजे, की डोक्याला ताण नाही पाहिजे असं. आता आपण मराठी भाषा पंधरवडा साजरा करतोय. दुर्दैव आहे ना, आपल्या राज्यात बहुसंख्य मराठी बोलणाऱ्या लोकांमध्ये मराठी भाषा जिवंत ठेवण्यासाठी असा काहीतरी पंधरवडा साजरा करावा लागतोय. पण हे दुर्दैव असं तरी तेच सत्य आहे. शाळांमधून मुलांची मराठी हळूहळू बिघडत चालली. हो. इंग्लिश स्कूल मधल्या मुलांना मराठी लिहिताना वाचताना जीभ एवढी वेडीवाकडी होते की त्यांना हे शब्द वाचता येतील का नाही अशी भीती वाटते. बरोबर. आणि हेच तुमच्या ई स्कूल मध्ये रिलेट होतं. काय आहे ही स्कूल कथा?
जसं हे पुस्तक मी लिहिलं, आपण जेवताना जे ताट असतं आपलं जेवताना, ताटामध्ये आपल्या काय काय असतं? चपाती असते, भाजी असते, तिखट असतं, वरण असतो, भात असतो, लोणचं असतं, चटणी असते, सगळं सर्वसमावेशक थाळी असते जेवणाची. ही माझ्या मनात कल्पना होती की पुस्तकं लिहिताना अशा कथा लिहाव्या, ज्याच्या हातात हे पुस्तक पडेल त्या प्रत्येकाला ते वाचता यावं. तुम्ही घरातील गृहिणी असाल, तुम्हालाही ते वाचायला आवडावं. तुम्ही कॉलेजमध्ये जाणार असाल, तुम्हालाही वाचायला आवडावं. एखादा शाळेत जाणारा मुलगा आहे, त्याच्या जरी हातात ते पुस्तक पडलं तरी त्याला सुद्धा ते वाचता यावं. तुम्ही घरातील सिनियर सिटीजन असाल, सिनियर सिटीजनचा आवाज ऐकला जात नाही, त्यांच्याशी इंटरॅक्शन कुणाला करायचं नसतं, मग त्या अनुषंगाने एक अप्पा नावाची कथा लिहिली. अरविंद जगताप सरांची स्टोरी सर्वात जास्त आवडली. मग असा प्रयत्न होता की अशा आपण कथा लिहाव्या की त्या सर्वसमावेशक होतील. मग लहान मुलं जी शाळेमध्ये जातात त्यांचं काय भावविश्व आहे आणि त्यांच्या सोबत ह्या आपण पॅरेंट जो आहोत, आजच्या तारखेला जे होतंय मराठी शाळा किंवा इंग्लिश मिडियम स्कूल, याच्यात काय होतंय, विसंगतीतून त्यात विनोद लिहिण्याचा प्रयत्न आहे की बाबा त्यात कसा डे सेलिब्रेट केला जातो किंवा इंग्लिश भाषा कशी कंपल्सरी केली जाते. जसं तुम्ही आता म्हणालात की किती दुर्दैव आहे की आपल्याच महाराष्ट्रामध्ये आपल्याला मराठी भाषेचा पंधरवडा साजरा करण्याची गरज पडते. का गरज पडावी? आपण एखाद्या हॉटेलमध्ये जातो, भैयाई आहे का, कशाला तुम्ही त्याला हिंदीमध्ये बोलणार आहेत? का बोलायचं म्हणजे मी नेहमी हा अनुभव घेतलेला आहे. आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेलो, तो विचारतो की सर क्या लाने का है, मी त्याला मराठीत बोलतो, तो लगेच मराठीत, तो मराठी माणूस, त्यालाही वाटतं तुम्ही हिंदीमध्ये बोलाल. म्हणजे असं. तर आपण जर आपल्या भाषेवर नाही प्रेम केलं तर कोणते? तुम्ही विनोदी लेखकाबरोबर एक डॉक्टर आहात. पेशंट तपासताना असं कधी होतं का हो की तपासता काहीतरी क्लिक झालं, काहीतरी एक विनोदी स्टोरी तयार झाली किंवा काहीतरी विनोद तयार झाला मनात आणि तुम्हाला हसू यायला लागलंय आणि पेशंट परेशान झालाय, मला तपासताना डॉक्टर का हसायले, असं कधी झालं का? किंवा असं झालं तर तुम्ही पटकन तो विनोद लिहून काढता का? नाही, खरं आहे. मुळात फार अवघड पेशा आहे माझा. मी स्त्रीरोग तज्ज्ञ आहे. स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून काम करताना खूप सेन्सिटिव्ह ब्रांच आहे, खूप जिम्मेदारीने काम करावं लागतं. पण खूप विनोदी गोष्टी घडतात ओपीडी मध्ये, ज्या थोड्याफार लिहिल्या. जसं सासू सुनांचं काहीतरी असतं, सासू सुनेला हे म्हणते, सून सासूला ते म्हणते, हे आमच्या ओपीडी मध्ये रोज घडतं. आणि तुम्ही जसं म्हणता की काही विनोदी वाटलं तर लगेच लिहिता का? मनात ठेवतो, ओपीडी झाल्यानंतर लिहून ठेवतो, नोट्स ठेवतो, तो धागा पकडतो आणि त्याप्रमाणे पुढे जातो. सासू सुनेचा काय किस्सा आहे तो? जसं पुस्तकात लिहिलेलं आहे की पेशंट प्रेग्नंट असते, सासूबाई सोबत आलेल्या असतात, त्या सांगतात की बाबा डॉक्टर साहेब आम्ही तर सांगून थकलोय, पण तुम्ही तरी सांगा तिला काहीतरी खायला. मग मी समजावून सांगतो, वा तुम्ही खाणं गरजेचं आहे, आहार गरजेचा आहे, गर्भसंस्कार कसे गरजेचे आहेत. आणि जेव्हा गोळ्या लिहून देतो आणि सासूबाई बाहेर जातात आणि जेव्हा सुनबाई एकट्या असतात केबिन मध्ये, त्या लगेच येऊन मला म्हणतात, डॉक्टर साहेब एक विनंती आहे तुम्हाला, काय माझ्या घरच्यांना सांगा ना, मला जास्त काम करायला लावू नका. असे विनोदी कथा आमच्या ओपीडीमध्ये रोज घडतात. समाजामध्ये इकडे तिकडे फिरताना तुम्हाला विनोद निर्मिती कशी दिसते? म्हणजे तुम्ही कुणाच्या लग्नात गेले तरी तुम्ही विनोद सापडलेले आहेत, तुम्ही लेखकावरचे सुद्धा तुम्हाला विनोद सापडले आहेत. तर तुम्हाला आजूबाजूला विनोद कसे सापडतात? तुम्हाला तुमच्या घरात सुद्धा विनोद सापडतात का वहिनीशी बोलताना? रोज आपल्या अवतीभवती रोज विनोद घडतात, जे आपण विसंगतीतून शोधण्याचा प्रयत्न करतो. ती एक नजर लागते. पण विनोद निर्मिती कशी होते हा एक किस्सा पुस्तक प्रकाशनात पण मी सांगितलं होतं, आजही सांगतो की मला फार सिनेमा बघण्याची आवड. मी आणि माझा मित्र प्रताप जेव्हा आम्ही लातूरला शाहू कॉलेजला गेलो, प्रताप मला म्हणाला, यशोदा नावाचं थिएटर आहे, तिथे एक सिनेमा लागलाय, आपण सिनेमाला जाऊ. ठीक आहे, काय हरकत नाही. आम्ही म्हटलं कोणता सिनेमा आहे? दुनिया दिलवालों के नावाचा सिनेमा. मी म्हटलं मी तो 2दा बघितलाय, तुला बघायचा आहे ना, तर आपण परत एकदा जाऊ. ती अशी आमची मैत्री. मग ती मैत्री आज टिकून आहे. इथे बीडला आल्यानंतर जसं की हॉस्पिटलमध्ये आपण बिझी आहोत, पण अजूनही आवड आहे सिनेमा बघण्याची. मग आता फक्त बदल काय झाला तर सगळ्यात शेवटच्या शोला आम्ही जायचो सिनेमाला. मग एके दिवशी असंच झालं की सगळ्यात शेवटच्या शोला आम्ही गेलो, 9च्या शोला समथिंग. सिनेमाचं नाव काय होतं आठवत नाही.
गेलो संतोषी माता आपलं जवळचं थिएटर, तिथे गेलो. म्हटले 2 तिकीट द्या. ते म्हटलं सर शो कॅन्सल झालाय. म्हटलं शो कॅन्सल झालाय? हो म्हणे सर. तर म्हणले बुक माय शोवर तर दिसतंय शो आहे म्हणून. नाही आहे सर म्हणे, शो कॅन्सल झालाय. म्हटलं कशामुळे कॅन्सल झालाय? ह्याच्यावर तर शो दिसतोय ऑनलाईन. म्हणे सर खरं सांगू का, या शोला कोणीच आलं नाही, फक्त तुम्ही दोघेच आलात. मी म्हटलं सर पण हे काय कारण झालं? आता शो तर व्हायला पाहिजे, तर पर्याय काय? तो म्हणे एक काम करा सर, तुम्ही एक 15 मिनिटं थांबा. जर कुणी अजून माणसं आली तर आम्ही शो चालू करू. आम्ही विचारलं किती माणसं पाहिजे? आम्हाला कमीत कमी 10 लोक तरी पाहिजे. म्हणलं ठीक आहे, पण कॉफी पिऊन येऊ. आम्ही कॉफी प्यायला गेलो. 15-20 मिनिटांनी आलो, त्यांना लांबूनच हात केला, कुणी आलेलं नाही. तुम्ही काही येऊ नका. आता नाही झाला, ठीक आहे जाऊ द्या, आपण घरी जाऊ. आता मी घरी गेलो. आता घरी गेल्यानंतर अर्धांगिनी पत्नी प्रेरणा, जी काही संभाजीनगरची, तिनं दार उघडलं. अरे तुम्ही घरी वापस? हो. ज्या नवऱ्याला संसारात कधी खोटं बोलायचं समजलंय तो सुखी होऊ शकतो. ते म्हणाले घरी कसं काय आलात? मी म्हटलं आम्हाला तिकीट मिळालं नाही. तिकीट मिळालं नाही? कसं काय नाही मिळालं? मी म्हटलं शो हाऊसफुल होता. आता जर मी या ठिकाणी सांगितलं की शो हाऊसफुल नसून तिथं कोणीच आलं नाही, फक्त आम्हीच दोघं गेलो होतो, तुम्हाला काय काय ऐकायला लागलं? असा कोणता सिनेमा आहे तुम्ही दोघंच गेले? पूर्ण बेडमध्ये तुम्ही दोघंच आहात का तुम्हाला काम नाही? आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही मला घेऊन नाही ना गेले, असंच व्हायला पाहिजे. हे असे विनोद घडतात. स्त्रीरोग तज्ञ असून बायकांवरची विनोद करायची तुमची हिंमत म्हणजे खरंच दाद घेण्यासारखी आहे. बरं, या सर्व विनोदांमध्ये सर्वात चांगला विनोद कोणता? तसं तर हा प्रश्न सगळ्यात शेवटी असायला असं वाटतं मला, पण उत्तर नक्कीच देतो. मी आत्ता पुस्तक महोत्सवाला जेव्हा गेलो आणि जाऊन आल्यानंतर असाच एक फिक्शन काल्पनिक लेख लिहिला फेसबुकवर, की वाचक आले, त्यांनी पुस्तक घेतलं वगैरे, अशी गंमत जम्मत काल्पनिक झाली. आणि ते मला शेवटी हा प्रश्न विचारतात, तुम्ही जो विचारला की सर्वात चांगला विनोद कोणता, तर जो दुःखातही तुमच्या त्या दुःखावर फुंकर घालू शकेल, तुम्हाला चेहऱ्यावर स्मितहास्य देऊ शकेल, तो जगातला सर्वात सुंदर विनोद असं मला वाटतं.